एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी। राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या 16 वर्षीय भाग्या धवन यानं सुवर्ण कामगिरी करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावलाय। आंध्र प्रदेशातील अमलापुरम इथं झालेल्या स्पर्धेत सब ज्युनियर गटात तब्बल 590 किलो वजन उचलत भाग्यानं गोल्ड मेडल पटकावलं। स्क्वॉट्समध्ये ब्रॉन्झ, बेंच प्रेसमध्ये ब्रॉन्झ आणि डेडलिफ्टमध्ये सिल्वर मेडल मिळवत त्यानं दमदार प्रदर्शन केलंय। विशेष म्हणजे आता ऑगस्ट 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। यशाबद्दल आमदार सीमा हिरे, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अजय बोरस्ते आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी भाग्या धवनचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात। नाशिकचा भाग्य धवन याने सुवर्ण पदक पटकावलं आहे। मला वाटतं नाशिककरांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे। एक वेगळा माइलस्टोन या निमित्तानं तयार होत आहे। आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये हे त्यांनी यश मिळवलं आणि आता तो लवकरच मला वाटतं कुठे वर्ल्डसाठी साऊथ आफ्रिकेला जातो आहे आणि आम्हाला खात्री आहे की यात सुद्धा त्याला गोल्ड मेडल मिळेल। आणि 16 वर्ष फक्त वय आहे आणि आज ह्या 16 वर्ष वयात त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितपणे अत्यंत उल्लेखनीय आहे। संपूर्ण नाशिककरांच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साठी आणि आमच्या सर्वांसाठी धवन, भाग्य धवन हा जो तरुण आहे याने ज्या पद्धतीने सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळवलेलं आहे, खऱ्या अर्थानं हा नाशिककरांचा, हा सगळ्यांचा अभिमान त्यांनी या ठिकाणी वाढवलेला आहे। अजयदादांनी सांगितल्याप्रमाणे हा एक माइलस्टोन म्हटलं तर वावगं ठरणार नाही नाशिककरांसाठी। आणि खरोखरच जिद्द आणि चिकाटी जर असेल तर माणूस जे ध्येय आपण मनाशी बाळगतो ते ध्येय नक्कीच आपण पूर्णरस नेतो। त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी धवनच्या बाबतीत सांगायला आनंद वाटतो। आणि आजच्या नंतर तो पुढे साऊथ आफ्रिकेत या ठिकाणी सुद्धा भारताचं नेतृत्व करण्यासाठी खेळण्यासाठी जाणार आहे। त्याला सर्व नाशिककरांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो। नक्कीच आम्हाला खात्री आहे की पुढचा सत्कार सुद्धा एक मोठा सत्कार, तो विजयी होणारच आहे आणि भारताचं नावलौकिक नक्कीच होणार आहे। त्याचबरोबर नाशिककरांचा सुद्धा नावलौकिक होणार आहे। नाशिककरांचा अभिमान त्यामुळे वाढणार आहे आणि त्यावेळेस त्याला सर्व नाशिककरांच्या वतीने आपण त्या ठिकाणी शुभेच्छा देऊ। धन्यवाद।